हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता जिममधून चाललो आहे आम्ही घरी दोघं. आता जिम केली पण हात दुखायला लागले, आज बॅक मारलं, बॅक शोल्डर विल्डर सगळं दुखायला लागलंय. आता घरी जायचंय, बबडूसाठी टिफिन बनवायचंय, ताकदच नाही अंगामध्ये. चला घरी जाऊन भेटते, बाय. तर मी आता घरी आली, फ्रेश झाली आणि मी सकाळी जाताना पीठ मळून गेली होती कारण की बबलूला लेट नाही झाला पाहिजे म्हणून. आता त्याला मी चपाती आणि भुर्जी देणार आहे टिफिन मध्ये. आता माझा बबडू अंडा खायला लागला, पहिला खायचा नाही अंडा, त्याला स्मेल यायचा, स्मेल. आता त्याला आवडायला लागला एग खायला, एग. आता त्याला भुर्जी आणि चपाती देणार टिफिन मध्ये आणि चाय आणि मस्का लावून ब्रेड देणार. त्याला चाय सोबत मस्का ब्रेड आवडतो म्हणून. तर मी भेटते तुम्हाला नंतर सगळं रेडी करून. शोल्डर बिल्डर मारून एवढं दुखतंय नाही असं करायला. आता गोळा बनवायला पण हात दुखतो, लय दुखतात आहे हात. असं करायला पण नाही जमत, हात दुखते यार. चपाती करायला येत नाही. खाल्ला नाश्ता? काय खाल्ला? ब्रेड. बबडूचा टिफिन रेडी आहे. बबडूने नाश्ता केला. बबडू जाणार कामाला. आता मी चालले कपडे टाकायला वॉशिंग मशीन मध्ये. बबडू गेला कामाला, मी केला नाश्ता, भुर्जी चपाती मी पण खाल्ली, एक बॉईल एग खाल्ला, थोडस स्प्राउट्स खाल्ले. आता कपडे टाकते वॉशिंग मशीन मध्ये आणि थोडं स्किन केअर करते, जरा स्वतःच स्क्रब वगैरे करते. माझ्याकडे स्किन केअरच्या नावाखाली आहे हे. ओ माय गॉड. पहिले मी माझं तोंड धुतलंय, त्याच्यानंतर स्क्रब घेतलाय, स्क्रब लावलंय. मी फक्त स्क्रब करणार आहे कारण की मला ब्लॅकेट्स भरपूर झाले म्हणून मी फक्त स्क्रब करणार आहे. अरे यार हे निघत नाही एक सोबत हाताने. स्क्रब आहे ना एकदम हलक्या हाताने करायचं, घासायचं नाही जोर जोरात. स्टोरेज झाला फुल आणि स्टोरेज खाली करता करता झाले हे सुकलं हे सगळं. रोज मी बोलायची स्किन केअर करणार, स्किन केअर करणार, स्किन केअर काय करतच नाही. आज आम्हाला जायचंय बाहेर. बाहेर म्हणजे बबडूला बॅग घ्यायची आहे, कामाला जायला 2-3 टी शर्ट घ्यायचे आहेत, मला पण बॅग घ्यायची आहे, मला पण टी शर्ट घ्यायचं आहे. तर आम्ही संध्याकाळी जाणार आहे बँड्राला. तो आल्यानंतर बँड्रावरून घेणार आहे सगळं. तोंड धुतले का आंघोळ केले काय माहिती, दिसतंय का? छान वाटतं. आता डेड स्किन निघते याच्याने, मस्त वाटतं. नोज पिन आहे ना, ती ब्लॅक पाहिजे होती, माझ्या मम्मीने कुठलं आणलंय, वांगी कलर. खरंच चांगलं वाटतंय फेस. जोपर्यंत ते स्टीमर मध्ये पाणी गरम होते तोपर्यंत मी ॲलोवेरा जेल लावते. कसं वाटतंय हे? एवढा मोठा तोंड आहे माझं. थोडं थोडं येतं याच्यामध्ये आता स्किन दिसते. स्टीम घेऊन येते मी, बाय. आता मी लावणार आहे D10 पॅक, रागाचा D10 पॅक. असं का व्हिडिओ बनवते पण मी? आता मी हे करणार आहे, तर मी ते करणार आहे. घरी जे सामान पडले तेच यूज करते मी, पर्सनली काय आणून करत नाही. हे पण वापरलेलंच आहे. रागाचा D10 पॅक एकदम बेस्ट आहे. पण कुठले पण प्रोडक्ट यूज करतो ना फेसवर, तर इथून स्टार्ट करायचं, खालून इथे वरती.
हे सगळं मी याच्यासाठी बोलते कारण मी पार्लरचा कोर्स केलाय म्हणून मला माहिती आहे. पार्लरचा कोर्स करून काय फायदा नाही माझा, कारण मी काय स्वतःसाठी पण नाही करत, स्वतःची केअरच नाही करत. करायची मी, पण मी बंद करून टाकलं ते सगळं. असं लावायचं असं. कुठला आम्ही होणार गाईस, कारण मी फोनमध्ये बघून लावते ते समजत नाही मला. मी कधी फोनमध्ये बघून लावलं नाही. याच्यानंतर दाखवते माझा फेस कसं झालं. बाय. आता मी D10 पॅक घेतलाय, एक नंबर झाला तो, एक नंबर. टॅनिंग घातली पूर्ण. गाईज हे माझ्या दातामध्ये ना येल्लो कलरचा रब्बर आहे, नाही तो मला वाटेल माझ्या दात पिवळेत. आता थोडा रेस्ट करते, नंतर काहीतरी करीन, तर व्लॉग स्टार्ट करेन. ओके बाय. आता मी आणि माझी मम्मी काम करणार आहे. मम्मी बसली, कुठे बसली बघा, सोफ्यावर बसली आहे भाजी कापायला. लय मोठी महाराणी बघा ही. आणि नाही जमत मला बघा हिला. काय करणार ते वय झाले ना माहिती. खरं खरं सांगू मी तुम्हाला, अर्धा तास झोपली ना मी. 10 मिनिटं बोलून 2 मिनिटं बोलून मी अर्धा तास झोपली होती. दुपारची झोप पाहिजे, दुपारी झोपला नाही तर डोकं दुखतं. म्हणजे मम्मी ना मला बघते काय ऍक्टिंग करते, कशी ऍक्टिंग करते, मग ती ते टेक्निक सगळं चुरवते माझं. चोर आहे चोर. भांडी घासायची नाही, नाही भांडी नाही घासायची, भांडी नाही घासणार आहे मी. नाही 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 नाही. बघ बघ डाळ भात बनवू का करते तू. हा मग मी भांडी घासेल. मग जा काय करते. बघितलं ना गाईस, ही कशी बोलत होती काल, मी सर्व काम करते बघा हिला. आता जिमला दोघं चाललोय आम्ही लोक. ठीक आहे, समरिया दोघांचं पण दुखतंय, हात पाय सगळं दोघांचं दुखतंय. असं नाही की तिचं दुखतंय फक्त माझं नाही दुखत, माझं पण दुखतंय. माझे पण पाय दुखतं, माझे पण हात दुखतं. सकाळी मी जिम वरून येऊन मी पीठ मळून गेलेली, मी येऊन चपात्या बनवलं, भुर्जी बनवली, नाश्ता बनवला, सगळं केलं. आल्या जेव्हा नाही तर काय झालं बाई, दुखतं मला पण. माणूस मी पण इन्सान आहे, मी जानवर नाही आहे. तुला लागला म्हणून तू सकाळी बनवली, नाही तर बसली असते 11 वाजेपर्यंत मस्त अशी टाइमपास करत. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तोपर्यंत कोण उठत पण नाही, कोण कुठे जात पण नाही. आता माझा हस्बंड चाललं तर मग बनवणार ना मी. जाणार ना आता. मग बबडूला आता जातोय तर बनवायला लागणार ना भाई. बोल ना मग बबडूसाठी डबा. अरे मग आता ही पण कुठे जाणार, तर मग आता मी पण कुठे जाणार, तर ते त्या टायमाला बनवायचं, त्या टायमाला बनवायला लागणार. आता कोण 11 वाजेपर्यंत जातच नाही कुठे, तर मग तोपर्यंत काय बनणारच नाही ना. हो मॅडम, जावा काम करा चला. सगळं दुखतंय यार, खरंच हे सगळं दुखतंय, असं उचलायला होत नाही. सुपीड दिसते काय मी. बाप रे, सगळं कमी करायचंय. क्या हुई. आज मी स्पेशल डिश बनवणार. स्पेशल डिश सोयाबीनचा कटलेस ना, कटलेस बनवल्यावर तू आणि विचार. अरे म्हणजे त्याला काय बोलणार, कटलेस बोलणार का वडा बोलणार, काय बोलणार ते मला नाही समजत आहे. त्याच्यामध्ये असणार आहे सोयाबीन, बटाटा, लसूण अद्रकचं पेस्ट, आपल्या घरातले मसाले, मीठ, मिरची, लसूण अद्रक हे सगळं टाकून. कबाब कसा असतो, कबाब चिकन कबाब सेम तसंच. आता काय आम्ही डायटिंग करतो तर आम्हाला हे सगळं बनवूनच खायला लागणार आहे. पण सोयाबीन चांगलं असतं, मला सोयाबीन आवडतं. तर सोयाबीन पण मला भेटलं ना खायला तर मी खाते, कारण मला आवडतं. मम्मी काय तसं काढून दिलं की सगळं पाणी. काय बोलतेस बोल. हो मला माहिती आहे. पहिल्या सोयाबीनला गरम पाणीमध्ये हे करीन, मग ते होऊन जाईल ना. आणि बटाटा पण आपल्याला बॉइलच करायचा आहे.
बटाटा पण बॉईलच असणार, मग अर्धा तर ते असंच शिजलंय. त्याला थोडं थोडं असं शेलो फ्राय करणार. असं ते पावभाजीचं आहे ना ते दाबायचं. मग दोन्ही उकडूनच घे ना सोबत. सोयाबीन लगेच होतं गरम पाणीमध्ये, बटाट्याला टाइम लागेल. काय गाईस समजवा हिला जरा. हे पालक घेऊन कापायला तिथे सोफ्यावर. दोघांचं प्रेम बघा काय हे दोघांचं. मशीन बघायला गेलती झाला की नाही समजलीस? कुठं कळ मारते ना हात सुजलाय बघ माझा. नाटू दांडी उंडी नाटू. काय खाणं कांडी किती काम करायला किती साड वाढायची. मिंटू कसं झालं एवढं? राजा मम्मी रे घेऊन नाही देणार आता. एकच नंबर बोलतो हमेशा तू तर. स्वादिष्ट सुपर. जाऊ दे हे खाऊन आता. मी बनवलेली सोयाबीनचे पकोडे. आता आम्ही जेवलो आणि आता आम्ही चाललो बँड्राला आणि चला भेटूया बँड्रामध्ये. आता आम्ही आलो इथे बँड्राला बॅग घ्यायला. एवढी महाग महाग बॅग आहे भाई. ही वाली आवडली आहे. तो अंकल 1000 रुपये बोलतो. कुठली पाहिजे तुला? हा सगळे पैसे नाही पैसे. हो साहेब मला बघा कशी हवी तुम्हाला. ही हवी का ही हवी? त्या फॅन्सी मध्ये हवी पार्टीवेअर टाईप मतलब ऑफिस टाईप? बोल लवकर. ती गुच्ची वाली चांगली का सांगा मला कुठली? कमेंट मध्ये. इथं इथं बघ. याचं तोंड बघा. ही बॅग बघा काय हा? याने पसंत केली ही बॅग ही वाली घेतली. आणि आलाय कुठल्या बॅगीवरती बघा. बघू तोंड अवकादवर आला अवकादवर. देने नहीं आती तैयारी लग रही है तो प्राइस बना प्राइस हिसाब से आप लोग को तो क्या ना आपके दोस्त में आके बेशक वो बात सही है मैं भी समझ रहा हूँ लेकिन प्राइस जितने भी दोस्तों के फायनल केलंय साहेबांनी. डायरेक्ट घेतली आता माझ्या आवडीची बॅग. 800 में चाहिए मनावर दगड ठेवून घेतली आहे बॅग. आवडली तर नाही. सीधा चल देना तोंड बघा कसं झालंय ते तोंड. कसं झालंय बघा तोंड. चुप रे बघू तोंड. खोटारड्या. सबसे पहले मेरे को ये बैग पसंद है शादी पकड़ा. तर आता आम्ही लोक आलोय घरी. फ्रेश झालो आणि आता मी माझा ब्लॉग इथे एंड करते. यस थँक्यू सो मच माझा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी. पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉग सोबत. यस बाय. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर जास्तीत जास्त करा ठीक आहे. असं सपोर्ट द्या. असं सपोर्ट राहू द्या.